नमस्कार, श्री स्वामी समर्थ. लता चव्हाण ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक खूपच छान पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी घेऊन आली आहे. आज आपण बनवणार आहोत उकडीचे गव्हाच्या पिठाचे मोदक. गणपती बाप्पा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी येतात ते म्हणजे मोदक. गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय मानले जातात. त्यामुळे गणेशोत्सव असो किंवा संकष्टी चतुर्थी असो किंवा एखादा शुभ दिवस असो, आपण प्रेमानं बाप्पासाठी मोदक बनवू. तर तेच मोदक कसे बनवायचे ना उकडीचे, ते पण गव्हाच्या पिठापासून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हाईप करायला मात्र विसरू नका. तर चला, तर काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया. मोदक बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतलेला आहे बारीक, आणि त्यामध्ये चिमूटभर थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार, जेणेकरून आपले मोदक खायला पण एकदम टेस्टी लागतील. आणि त्यामध्ये 1 चम्मच तूप टाकायचं आणि त्याला हाताने छान मिक्स करायचं अगोदर, आणि थोडं थोडं त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याचं छान पीठ मळून घ्यायचं. जास्त घट्टसर पण पीठ नाही करायचं आणि पातळ पण नाही करायचं. जसं आपण चपाती बनवताना पीठ मळून घेतो ना, अगदी तसंच पीठ थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. बघू शकता व्हिडिओमध्ये दिसतंय ना, अगदी त्याच पद्धतीने. आणि त्याच्यावर एक गोळा बनवून घ्यायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 10-15 मिनिट तसंच ते झाकून ठेवायचं. गॅस पेटवून घ्यायचा, त्यावर कढई ठेवायची, कढई छान गरम होऊ द्यायची. त्यामध्ये 1 चम्मच तूप टाकायचं. तूप छान वितळलं की त्यामध्ये जे आपण खसखस घेतलेली आहे ना, खसखस टाकायची. खसखसीने मोदकाला खूप छान टेस्ट लागते, म्हणून खसखस तर आवर्जून टाकायची आणि चम्मचनं त्याला छान मिक्स करायचं. गॅस कमीच ठेवायचा, नाहीतर आपली खसखस आहे ना ती करपू शकते, मग त्याची सगळी टेस्ट निघून जाते. तर खसखस ना करपली नाही पाहिजे, म्हणून गॅस कमीच ठेवायचा आणि त्याला छान एकसारखं हलवायचं आणि छान भाजून घ्यायची तुपामध्ये. खसखस छान भाजली की त्यामध्ये 1 वाटी सुकं खोबरं खिसलेलं टाकायचं. इथं मी सुकं खोबरं घेतलं खिसून. तुमच्याकडे हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरं पण किसून घेऊ शकता. इथं मी सुकं खोबरं घेतले आणि त्याला छान मिक्स करायचं खसखसीमध्ये. आणि सुकं खोबरं तुपामध्ये छान भाजलं की नंतर त्याच्यामध्ये 1 वाटी सपाट गूळ टाकायचं, सपाट वाटी गूळ, आणि त्याला पण छान चम्मचनं मिक्स करायचं उलटण्यानं आणि एकजीव करून घ्यायचं. ना आपल्याला हवेनुसार त्यामध्ये ना आवडीनुसार आपले ड्रायफ्रूट्ससुद्धा बारीक कट करून घालायचे. इथे मी थोडे जाडसर ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत कुठून, कारण की ना ते दाताखाली येतात ना, खायला मग छान लागतात. तुम्ही हवं असेल तर त्याला बारीक पण करू शकता. आणि थोडीशी वेलची पूड, इलायची पावडर घालायची आणि त्याला पण छान मिक्स करायचं. गॅस कमीच ठेवायचं हे मसाला तयार करत असताना, आणि त्याला छान मिक्स करायचं आणि थंड होऊ द्यायचं. इथं आपलं पीठ पण तयार झालेलं आहे. आता हातामध्ये एक आपण चपाती बनवते ना तसा गोळा घ्यायचा आणि त्याची एक चपाती लाटून घ्यायची. जशी आपण घरी बनवतो ना चपाती, त्याच पद्धतीने गोल त्याची एक चपाती लाटून घ्यायची. जास्त पातळ पण नाही करायची, जाडसर पण नाही करायची. जाडसर केलं ना तर मोदक मग त्याची पारी जाड होते, म्हणून मग आपल्या चपातीच्या ह्याच्यानुसारच त्याची पोळी तयार करून घ्यायची. आणि त्याच्यावर एक वाटीच्या साह्याने अशा त्याच्या पाऱ्या तयार करून घ्यायच्या. बघू शकता या चपातीपासून अशा 3 पाऱ्या तयार होतात आणि त्याच्या बाहेरचा साईडचा भाग काढून घ्यायचा. हातामध्ये एक पारी उचलून घ्यायची आणि त्याला अशा व्हिडिओमध्ये दिसते ना अशा त्याच्या कळ्या बनवून घ्यायच्या. त्याच्यामध्ये पारीमध्ये आपण अगोदर मसाला भरून नंतर पण कळ्या बनवू शकतो, किंवा अगोदर कळ्या बनवून पारीला नंतर त्यामध्ये मसाला पण भरू शकतो. मसाला म्हणजे हे सारण आपण गुळाचं आणि खोबऱ्याचं बनवलेलं. आणि त्याला अशा कळ्या बनवून घ्यायच्या आणि हलक्या हातानं असं दाबून जवळजवळ कळ्या घ्यायच्या आणि त्याचा मोदक बनवून घ्यायचा. बघू शकता व्हिडिओमध्ये दिसते ना, असंच अगदी हलक्या हातानं त्याला अशा कळ्या जवळजवळ घ्यायच्या आणि त्याचा मोदक बनवून घ्यायचा. बघू शकता किती छान आपल्या मोदकाला कळ्या आलेल्या आहेत. तर याच पद्धतीनं ना आपले सगळे मोदक ना तयार करून घ्यायचे. बघू शकता
इथे आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत आणि त्याला कळ्या पण छान सुटलेल्या आहेत. तर एका कढईमध्ये ना पाणी ठेवायचं गरम करायला आणि पाणी उकळलं ना त्यावर एक गाळणी ठेवायची आणि जे आपण मोदक केलेले आहेत ना ते सगळे मोदक एक एक करून गाळणीमध्ये ठेवायचे आणि त्यावर ना झाकण ठेवायचं आणि त्याला 20 मिनिट ना छान स्टीम होऊ द्यायचं. बघू शकता गॅस कमीच ठेवायचा आणि 20 मिनिट त्याला व्यवस्थित छान शिजू द्यायचं, जेणेकरून आपले मोदक व्यवस्थित छान शिजतील ना, स्टीम होतील, तर आपले मोदक खायला पण एकदम टेस्टी लागतात. तर 20 मिनिट झाल्याच्या बाद त्यावरलं झाकण काढायचं. बघू शकता आपले इथं मोदक तयार झालेले आहेत, असे एकदम नरमसूद असे मोदक तयार झालेले आहेत. तर एका प्लेटमध्ये इथं मी केळीचं पान घेतलेलं आहे आणि त्यावर मोदक काढून घेतलेले आहेत आणि गरमागरम मोदकवर वरून त्यावर तूप टाकायचं आणि मस्त गणपती बाप्पाला अगोदर दाखवून घ्यायचं आणि मस्त आपण पण प्रसाद एन्जॉय करायचा. हे मोदक आपण संकष्टी चतुर्थीला बनवू शकतो बाप्पासाठी, किंवा आता आपल्या गणपती बाप्पांचं लवकरच आगमन होणार आहे, तर आपण ना हे मोदक आपल्या गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अगदी प्रेमाने अर्पण करू शकता. घरच्या घरी बनवलेले हे मोदक, त्यामागचे आपले प्रेम हेच सर्वात महत्त्वाचे असते ना. तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना, उकडीच्या गव्हाच्या पिठाची मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना, मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लाईक करा आणि हाईप करायला मात्र विसरू नका. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर तुम्ही आपल्या नातेवाईकांसोबत किंवा आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करू शकता. आणि भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाप्पांसाठी असे उकडीचे मोदक, मस्त गरमागरम असे मोदक बनवा आणि मस्त प्रसाद म्हणून एन्जॉय करा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.